अभिनय क्षेत्रामध्ये येण्याचा ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला, त्यावेळेस मनात काही भीती होती किंवा काही उत्साह होता किंवा घरच्यांचा प्रतिसाद कसा होता, की हे तुम्ही सगळं कसं हाताळलंत? हां, आता खऱ्या अर्थाने नाटकात काम करायला लागले, जेव्हा मी योगेशला भेटले. ओके. तोपर्यंत मध्ये एकदा उपेंद्रचा असंच एका नाटकात प्रॉब्लेम आला, मग माधवी करशील का? म्हणून त्याच्या एकांकिकेत काम केलं. पण तेव्हा मी सिरियसली ते घेतलेलं नव्हतं, की अडचण आली म्हणून काम केलं. पण जेव्हा मी योगेशकडे नाटक करायला लागले, तेव्हा वाटायला लागलं, की नाही हे करायला हवं. कारण त्याच्या बरोबर. शिकवण्याची पद्धतच इतकी भारी होती असं आपण म्हणू, की ते वाटायला लागलं. पण त्यावेळेला माझ्या वडिलांचं असं होतं, की "तू नाटक कर, तू काहीही कर, पण 7ला घरात ये." अच्छा. कारण ती थोडी नाही म्हटली तरी भीती त्यांच्या मनात होती. म्हणजे त्यांचा विरोध नव्हता माझ्या काम करणारा. "तू दिवसभर काहीही कर, हं. तू कुठेही जा, पण मी ऑफिसमधनं आलो की मला माझी मुलगी घरात दिसली पाहिजे." हं. पण मग एक दिवस शेवटी योगेशची आई म्हणजे माझ्या आता सासूबाई, सासूबाई. तर त्या एक दिवस मग आमच्या घरी आल्या. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं, की "तुमची मुलगी सुखरूप तुमच्या घरी सोडणं, आणून पोहोचवणं तिला ही माझी जबाबदारी राहील." अच्छा. हां. त्यामुळे मग तेव्हापासून जेव्हा त्यांनी सांगितलं ना, तेव्हापासून त्यांनी एक शब्द काढला नाही. आणि अशा पद्धतीने ते सुरू झालं. आणि मग हळू-हळू जसं काम करायला लागले, उत्साह वाढायला लागला, कॉन्फिडन्स यायला लागला बरोबर. आणि काम करायला लागले.